TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। घाटंजी नगर परिषदेमध्ये समोर आलेला हा प्रकार अत्यंत गंभीर असून थेट जनतेच्या सुरक्षेशी संबंधित आहे। काँग्रेसच्या नगरसेविका सौ कहारे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे की मुख्याधिकाऱ्यांनी अग्निशमन गाडीचा गैरवापर केला आहे। शासनाच्या नियमांनुसार अग्निशमन सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे आणि ती फक्त आग, अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीतच वापरण्याची परवानगी आहे। मात्र येथे ही गाडी खासगी कामासाठी नाली साफसफाईसारख्या कामाकरता वापरली गेल्याचा आरोप आहे, जो थेट शासन परिपत्रकाचा भंग आहे। याहून गंभीर बाब म्हणजे तक्रार झाल्यानंतर प्रकरण झाकण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते। कोणताही आपत्कालीन कारण नसताना गाडी देण्यात आली आणि नंतर पावती बॅकडेट करून देण्यात आली, तसेच अर्ज देखील नंतर घेतल्याचा आरोप आहे। ही बाब साधी चूक नसून दस्तऐवजांमध्ये फेरफार आणि आर्थिक अनियमिततेकडे निर्देश करते। नमस्कार, मी पंकजा सारंग कहाळे, नगरसेविका वसंतनगर। आणि एका कंत्राटदारांना त्यांच्या घरच्या कामासाठी दिली। आम्ही या विषयाबद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार दिली, तर गोष्टी ह्या सुट्टीच्या दिवशी केल्या गेल्या आहे। आवक जावकला त्याची नोंद केली गेली नाही आहे। सार्वजनिक संसाधनांचा अशा प्रकारे वापर करणे म्हणजे अधिकाराचा गैरवापर होय। या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ झाला आहे। जर त्यावेळेस खरोखर आग लागली असती तर काय झाले असते हा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। अग्निशमन गाडीचा त्या दिवशीचा लॉगबुक तपासणे गरजेचे आहे, तसेच आवक जावक नोंदी आणि संबंधित पावत्या तपासल्या पाहिजेत। गाडी वापरण्याचा आदेश कोणी दिला याची खात्री केली पाहिजे आणि पावती बॅकडेट का करण्यात आली याची चौकशी झाली पाहिजे। TCNचे स्पष्ट मत असे आहे की अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवांचा गैरवापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाऊ शकत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। आमच्या TCN चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। भेटूया उद्याच्या एका नवीन घडामोडीसह। तोपर्यंत आपली काळजी घ्या। धन्यवाद।